नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत अशा एका मराठी चित्रपटाबद्दल ज्याने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर प्रेक्षकांच्या मनावर देखील राज्य केलं आहे. दशावतार हा एक असा चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे आणि त्याला मिळणारा प्रतिसाद थक्क करणार आहे. पण हा चित्रपट इतका का गाजतोय आणि त्यामध्ये नेमकं काय खास आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. 12 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या दशावतार चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातला. तब्बल 58 लाख रुपयांची कमाई करून हा चित्रपट 2025 मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा मराठी चित्रपट बनला आहे. आणि याने गुलकंद आणि आता थांबायचं नाही यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांना देखील मागे टाकलाय. आणि हे यश केवळ आर्थिक नाही तर मराठी प्रेक्षकांच्या पसंतीचे देखील प्रतीक आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुरुवातीला सुपरस्टार रजनीकांत यांना ऑफर देण्यात आली होती, पण त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांनी हा प्रकल्प सोडला. त्यानंतर हा रोल मराठीतील ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी स्वीकारला. गांधी म्हणजेच दिलीप प्रभावळकर अशी ओळख असलेले हे अभिनेते दशावतार मध्ये बाबुली मेस्त्री या एका वृद्ध रंगकर्मीच्या भूमिकेमध्ये इतके समृद्ध झाले आहेत की त्यांचे हे पात्र पाहून प्रेक्षकांना देखील वेगळाच अनुभव मिळत आहे. आणि त्यांची ही निवड किती योग्य होती हे चित्रपटाच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. खरं तर चित्रपटाची कथा केवळ एका कलाकाराची नाही तर संपूर्ण कोकणी संस्कृतीची आहे. खरं तर दशावतार ही विष्णूच्या 10 अवतारांवरती आधारित पारंपरिक लोकनाट्यकला आहे जी कोकण प्रदेशामध्ये शतकानुशतके जपत आली आहे. आणि हा चित्रपट याच कलेची प्रामाणिक आणि सुंदर अशी कथा सांगतो. दिग्दर्शक सुबोध खानोळकर यांनी कोकणातील मातीतील कथा, निसर्गरम्य स्थळे, समुद्र किनारे आणि स्थानिक संस्कृती अत्यंत कलात्मकतेने पडद्यावरती साकारली आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा चित्रपट केवळ 50 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आला, जे योग्य नियोजन आणि टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जी स्टुडिओज, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस यांनी या प्रकल्पाला यशस्वी केले. दशावतार चित्रपटाला समीक्षकांकडून देखील उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. IMDb वरती 9चे रेटिंग मिळवणारा पहिला चित्रपट फार कमी आहे आणि दशावतारने हे यश संपादन केले आहे. समीक्षकांनी चित्रपटातील दमदार कथा, पात्रांची उत्कृष्ट मांडणी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला डोक्यावरती घेतले आहे आणि खास करून कोकणातील प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडद्यावरती पाहून खूप आनंद होत आहे. अनेक ठिकाणी हाऊसफुल शो होत आहेत जे या चित्रपटाच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. खरं तर दशावताराचे हे यश मराठी सिनेमाच्या नवीन युगाचे प्रतीक आहे. या सिनेमाने दाखवून दिले की पारंपरिक कथा, स्थानिक संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे योग्य मिश्रण करून दर्जेदार आणि यशस्वी सिनेमा तयार करता येतो. आणि हा चित्रपट केवळ एक मनोरंजन साधन नसून ते एका वृद्ध कलाकाराच्या संघर्षाची, कलेच्या महत्वाची आणि आपल्या परंपरा जपण्याची गरज सांगणारा एक सामाजिक संदेश आहे. दशावतार चित्रपटाबद्दल ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.